श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी अशी मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर आपल्या घरामध्ये सतत वाद होत असतील, नवरा बायकोचे पटत नसेल, सतत भांडणं होत असतील, घरामध्ये अपशब्द बोलले जात असतील, तर तुमच्या घरामध्ये कधीच बरकता येणार नाही. नवरा तुमचं ऐकत नसेल तर हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघा. केल्याने सर्व गोष्टी साध्य होत असतात, पण आधी आपण त्या केल्या पाहिजेत. स्वामींची सेवा नक्की करा. स्वामींची सेवा केल्याने जीवनातल्या सुखी संसारातल्या ज्या काही दुःख आहेत त्याचे निवारण नक्की होते. पण कोणत्या सेवा केल्या पाहिजे हे आपल्याला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नवरा बायकोचं पटत नसेल किंवा सतत घरामध्ये वाद होत असतील, भांडणं होत असतील, तर त्यांच्यासाठी हा उपाय करून बघा. पण दुसरा म्हणजे घरामध्ये आजारी व्यक्ती असतील किंवा तुमची लहान मुलं आहेत आणि ऐकत नसतील, त्यांच्यासाठी सुद्धा खूप प्रभावी ठरणारा हा उपाय आहे. आणि या उपाय केल्याने खरंच बऱ्याच स्वामी भक्तांना अनुभव देखील आलेले आहेत. फक्त उपाय करत असताना त्या उपायावरती आपली श्रद्धा, विश्वास असायला हवा. तुम्ही ही सेवा करून बघा. स्वामीच्या कृपेने नक्कीच तुमचे जे काही वाद असतील ते नक्कीच मिटतील आणि तुमच्या सुखी संसारासाठी स्वामी नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देतील. तर हा उपाय कसा करायचा, किती दिवस करायचा, तुम्ही लगत 21 दिवस दररोज नित्यनेमाने न चुकता हा उपाय 21 दिवस करून बघा. खरंच तुम्हाला अनुभव येईल. फक्त हा उपाय करत असताना सातत्य नक्की ठेवा. तर हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. बसताना आसन टाकून बसायचं आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे, म्हणजेच आपल्या देवघरातला दिवा चालू करायचा आहे, लावायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्ती लावल्यानंतर आपल्याला एक ग्लास स्वच्छ प्यायच्या पाण्याचा भरून घ्यायचा आहे. त्या पाण्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे. अगरबत्ती लावल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप चालू करायचा आहे. जप करत असताना तुम्ही माळेचा उपयोग नाही केला तरी चालेल. फक्त उजवा हात आपल्याला त्या पाण्यावरती ठेवायचा आहे आणि आपल्या मुखातून श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप चालू करायचा आहे. तर जप किती वेळ करावा किंवा श्री स्वामी समर्थ किती वेळ म्हणायचा आहे, तर तुम्ही ती अगरबत्ती लावलेली जी आहे ना, ती संपेपर्यंत स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. अगरबत्ती संपल्यानंतर काय करायचं आहे, तर त्या अगरबत्तीचं जी धूप आहे ती धूप थोडीशी त्या पाण्यामध्ये टाकायची आहे, ग्लासातल्या पाण्यामध्ये. आणि आपल्या नवऱ्याला, म्हणजे आपला नवरा ऐकत नसेल तर त्याला हे पाणी प्यायला द्यायचं आहे. तसेच आपल्या घरामध्ये सतत आजारी पडणारी व्यक्ती जर असेल तर त्या व्यक्तीलासुद्धा ते पाणी तुम्हाला द्यायचं आहे. मुलं ऐकत नसतील, लहान मुलं आहेत आणि ऐकत नाहीत, तर त्यांनासुद्धा हे पाणी तुम्ही नक्की थोडंसं प्यायला द्या. तसं तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हे पाणी पिलं पाहिजे. तर हे साधं पाणी नसून एक तीर्थ आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या उच्चाराने प्रभावित झालेलं, अभिमंत्रित केलेलं पाणी आहे, जे की खूप प्रभावी मानले जाते आणि आहे देखील. या तसं तर म्हणजे तुमच्या नवऱ्याने जर हे पाणी म्हणजे पिण्यासाठी नकार दिला तर ते पाणी तुम्ही माठात देखील टाकू शकतात किंवा एखाद्या तांब्यामध्ये दुसरं पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये हे पाणी मिक्ससुद्धा करू शकतात आणि ते पाणी त्यांना प्यायला देऊ शकतात. तर अतिशय पवित्र मानलं जाणारं आणि अतिशय प्रभावी मानली जाणारी अत्यंत ही सोपी सेवा आहे, उपाय आहे. स्वामीच्या कृपेने नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण नक्कीच होणार आहे. फक्त आपण केला पाहिजेत आणि जी आपण सेवा करतोय, जे काय उपाय करतोय त्यावरती आपला पूर्णपणे विश्वास असायला हवा. तुम्ही सातत्याने 21 दिवस ही सेवा करून बघा, हा उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. मुलं चिडचिड करत असतील, आजारी व्यक्ती असेल, नवरा ऐकत नसेल, तर त्यांच्यासाठी अतिशय प्रभावी हा असा उपाय आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वाद होऊ नये याच्यासाठी सुद्धा दुसऱ्या सेवा कराव्यात. घरामध्ये स्वच्छता ठेवावी. छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या नकळत आपल्याकडून
आपल्याकडून चुका घडत असतात त्या चुका होऊ देऊ नका। तसं ते म्हणजे आपला मेन उंबरठा नक्की स्वच्छ असावा। घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते। दररोज नित्यनियमाने स्वामींची सेवा करावी। सकाळी आपल्या देवघरातली कुलदेवी कुलदैवत इष्टदेवतांची सेवा करावी, त्यांना स्नान घालावे, म्हणजे आपल्या देवघरातली देवपूजा दररोज नित्यनियमाने करावी। दिवा प्रज्वलित करावा। आपल्या घरामध्ये तुळशीचं रोपटं एकतरी नक्की लावावा। तुळस माता अतिशय पवित्र मानली जाते आणि तुळशीला प्रदोष काळात संध्याकाळच्या वेळेमध्ये दिवा नक्की प्रज्वलित करावा। अगदी अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जर नकळत आपल्याकडून चुका घडत असतात त्या कधी होऊ देऊ नका। आपल्या घरामध्ये अपशब्द बोलू नका। अपशब्द बोलल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते, म्हणून कधीही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊ नये याच्यासाठी देखील सेवा करावी। म्हणजेच संध्याकाळी दररोज नित्यनेमाने भीमसेनी कापूर जो आहे तो घरामध्ये प्रज्वलित करावा, जाळावा। त्याने सुद्धा आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाते आणि आपलं मन शांत ठेवण्यासाठी, चिडचिडपणा कमी करण्यासाठी स्वामींचे नामस्मरण नक्की करा। श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप एक तरी माळ दररोज नित्यनियमाने करावी। नक्कीच हळूहळू तुमचं मन शांत होईल, घरामध्ये कधीच वाद होणार नाहीत आणि हा उपाय देखील नक्की करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।